गुरुपौर्णिमा विशेष. ज्ञानमूलं गुरोर्मूर्ती पूजामूलं गुरोपदं मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोकृपा गुरुरादिरनादिश्च गुरुपरमदैवतं गुरोपरतरं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. सप्तसागरपर्यन्तं तीर्थस्नानादिकं फलं गुरुरोडिद्रपयो बिन्दुसहस्रांशेन दुर्लभं. हरौरुष्टे गुरुस्त्राता गुरोरुष्टेन कश्चन तस्मात् सर्वप्रयत्नेन श्रीगुरुशरणं व्रजेत्. गुरुरेव जगत्सर्वं ब्रह्म विष्णु शिवात्मकं गुरोपरतरं नास्ति तस्मात् संपूजयेत् द्रुमम्. आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवतो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यास मुनींना वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्यासाठी हा मंगल दिन आहे. त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्याप झाले नाही अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्यांनी लिहिला, ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतो असे म्हणून सुरुवात केली. व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमस्तुते व्यासा विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून आपण त्यांना वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण महाभारत काळापासून गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे आणि तशी प्रथा रूढ झाली आहे. दत्तभक्तांसाठी तर हा अत्यंत पुण्यवान दिवस. या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतात, आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतात. वेगवेगळ्या पंथ संप्रदाय या ईश्वर भक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे मुमुक्षु परमार्थिक या दिवशी भक्तिभावाने गुरूंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतात. खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे, सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्याचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन. गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येणे, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून स्वीकारला आहे. गुरुदेवांचे दोन प्रकार असतात. एक सद्गुरू. अवधूतांनी यदुराजाला उपदेश करताना सांगितले, जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. गुरुसी पडले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. अवधूतांनी 24 गुरु केले. या 24 महत्व 3 प्रकारात: सद्गुण, अंगीकारासाठी गुरु, 2 अवगुण, त्यागासाठी गुरु आणि 3 ज्ञानप्राप्तीसाठी गुरु. म्हणजे गुरु हे लौकिक दृष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील. गुरुचरित्र या ग्रंथात श्री गुरूंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरूंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्त्व सांगितले आहे. कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला की ग-कार म्हणजे सिद्ध होय, र-कार म्हणजे पापाचे दहन करणारा आणि उकार म्हणजे विष्णूचे अव्यक्त रूप.
तसेच गुरु हा ब्रह्मा विष्णू महेश हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो. आपण कोणते तरी शिष्य आहात, कोणाचे तरी शिष्य आहात या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या जोड्या अनेक प्रसिद्ध आहेत. जनक याज्ञवल्क्य, शुक्राचार्य जनक, कृष्ण सुदामा, सांदीपनी, विश्वामित्र राम लक्ष्मण, परशुराम कर्ण, द्रोणाचार्य अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले. तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरु नेहमीच पूजनीय मानले आहे. गुरु पौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचावा म्हणून गुरूंची प्रार्थना करावयाची तो हा दिवस. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने घागरीने आपली मान खाली गेल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्ती होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. गुरुबिन ज्ञान कहाँ से लावू हेच खरे आहे. गुरु म्हणजे गुह्यरूप. गुरु अज्ञानाचा अंधकार नाहीसा करू ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात ते गुरु. आपल्या जीवनात गुरूंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व सद्गुरूंना आहे. सर्व मानवजातीला पारमार्थिक आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे, भक्ताला साधकाला मोक्ष प्राप्त देणारे, त्याच्या स्मरणासाठी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा, आषाढ पौर्णिमा म्हणजे हा पर्वकाल सांगितला आहे. सुप्रसिद्ध गुरु शिष्यांच्या जोड्या आपणा सर्वांना परिचय आहे. गुरु बिन कौन बताए बाट. हा मायारूपी भवसागर तरून जायचा असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरूच आपल्याला मोक्षाप्रत नेतो. एकदा त्यांना आपला हातात हात त्यांनी घेतला की ते आपल्याला सोडत नाहीत. सद्गुरूंना शोधण्यासाठी आपणास जावे लागते असे नाही, तर शिष्याची आध्यात्मिक तयारी झाली की ते स्वतःहून त्याला शोधत येतात. आपल्या पूर्व प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला सद्गुरू भेटतात. सद्गुरूंकडून एकदा का अनुग्रह घेतला की त्याचे स्मरण अहोरात्र करायचे असते. जशी पतिव्रता स्त्री तिच्या पतीचे स्मरण करते त्याचप्रमाणे सद्गुरूंनी दिलेल्या नामात खूप मोठी शक्ती आहे. नामधारकाच्या मागे पुढे उभे राहून ते नाम त्याच्याकडून पूर्ण करून घेतात. तसेच त्याची त्यात सत्ता पण असते. सद्गुरूच सर्व काही करून घेत असल्यामुळे नामधारकाच्या मीला कुठेही वावच नसतो. सद्गुरूंकडून अनुग्रह घेतला की दुसऱ्या कोणत्याही संतांकडून अनुग्रह घेऊ नये अशी संकल्पना आहे. त्यांच्याशी एकनिष्ठ राहावे. एक गुरु एक नाम असावे. त्यांनी दिलेल्या नामात भगवंताची प्रेम असते. सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर गुरुसेवा करणे हे शिष्याचे परम कर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे, मनात कोणताही किंतु न ठेवता नित्यनेमाने प्रेमाने त्यांनी सांगितलेली साधना करणे, साधकाची संपूर्ण शरणागती असावी. शरण जाणे म्हणजे सद्गुरू ठेवतील त्या अवस्थेत समाधानात राहणे, त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे. नामावर सद्गुरूवर पूर्ण विश्वास श्रद्धा ठेवणे, त्यांनी सांगितलेले साधन न करता इतर साधन केल्यास वृथा कष्टच होतील आणि पदरात काहीच पडणार नाही. सद्गुरू नावाड्याचे काम करतात. आपली जीवनरूपी नौका योग्य दिशेला ते घेऊन जातात. पण हे सर्व भगवंताच्या आशीर्वादानेच होते. आपली सद्गुरूंशी भेट भगवंताच्या आशीर्वादानेच होते आणि
त्यांचे नाम मिळाल्यानंतरच ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची माहिती कळते. गुरु कोणाला करावे? जिथे आपले समाधान होते, संशय शंका फिटतात तेच गुरुपद मानावे. गुरुपद, गुरुतत्व सर्व ठिकाणी एकच असते. म्हणूनच आपण म्हणतो ना, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असं वाटत असेल तर सद्भावाने सद्गुरु चरणाची सेवा करावी. जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच मोक्ष देणारी काशी आणि पंढरपूर हे आहे हे ध्यानात ठेवावे. सर्व तीर्थे तिथे लोळण घेत असतात. देवांचे देव सुद्धा तिथे वस्तीत आलेले असतात. ऋषींनाही वर्णन करता आला नाही, त्याची लीला अगाध आहे. तिथे मुकेही बोलतात, लुळे काम करतात, पांगळे पर्वत चढून जातात. सद्गुरू म्हणजे वैराग्याचे मंदिर, शांती सुखाचे माहेर आणि शमदमन केलेले, भक्ती ज्ञानाची पेठ, शुद्ध भाव इत्यादी सगळं त्यांच्या ठाईच असतं. गुरूंचे सतत स्मरण, गुरूंनी दिलेल्या नामाचा सदा सर्व काळ जप, त्यांची आज्ञा प्रमाण मानून त्याप्रमाणे मनापासून आचरण करणे, काया वाचे मने श्वेने वित्ते प्राणे त्यांची सेवा होणे आवश्यक असते. एखादे वेळेस श्री भगवान शंकर क्रोधित झाले तर गुरु सांभाळून घेतात, पण गुरु क्रोधित झाले तर शंकर सांभाळून घेत नाही. तेव्हा श्री गुरूंना शरण जाणे महत्वाचे. श्री गुरुदयेचे सागर, शांतीचा महामेरू, क्षमा या तिन्हींची वस्ती त्यांचे ठाई असते. भुक्ती मुक्ती देणारे त्रिकाल ज्ञानी ध्यानास बसल्यास त्यांचे स्मरण, पूजे श्री गुरुचरण, मंत्र त्यांनी दिलेले नाम एवढे झाल्यास श्री गुरूंची कृपा होऊन साधक मोक्ष प्राप्त जातात. तेव्हा श्री गुरूंचे भजन, चिंतन, स्मरण, नामस्मरण करावे. शिष्य मुक्त होईपर्यंतच तुमच्या मार्गदर्शनासाठी आम्हाला यावे लागणार. गुरु ही व्यक्ती आणि विशिष्ट नावाचे तुमचे शिष्य या जन्मात. तुमचे जन्म कर्मबंधनाने होत आहेत, तसे आमचे नसते. ईश्वर योजना म्हणून सोपवलेल्या कामासाठी गुरु तत्वाला इच्छेनेच इथे यावे लागते है ना. मोक्षाचे आकर्षण ईश्वराला नसते. ईश्वर बंधन मोक्षाच्या पलीकडचा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.